बाप रे, केवढा तो 25चा चिखल. नमस्कार सर. नमस्कार ताई. नमस्कार. हा, परीक्षकांचे फेस आणि खांडेकरचे केस सोडल्या सगळं आहे तसं आहे. काही बदललेलं नाही. म्हणजे हेच बघा ना, तोच प्राजक्ताचा मोहक सडा, तोच सेठ, तोच दशरथ, तीच लंका, मॉनिटर समोर बसलेले तेच 2 राम लक्ष्मण आणि तीच त्यांची ही ठरलेली वानरसेना. तर मी जास्त काही न बोलता प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करतो. तर सर, तुमच्या माहितीसाठी मी सांगतो की मी आज एका जादूगाराची मुलाखत घ्यायला आलोय. बघूया त्याला जमतंय का. आलं, चला. अरे बापरे, हे काय लिहिलंय? चप्पल आणि निगेटिव्ह थॉट्स बाहेर काढा. चप्पलचं ठीक आहे, निगेटिव्ह थॉट्स काढले तर मुलाखत कशी होणार? सर, ओ सर. सर, आतूनच लाल करून आलात. सर, तुम्ही नाश्त्याला अरुण कदम खाल्लात? माझे आतला बोलते. एक मिनिट. आतला बाहेर, बाहेर आत. अच्छा, हे सगळं हा बोलत होता. पोपट? येस, एवढं प्राणी विश्व सोडून तुम्ही पोपट काढलात सर? दॅट्स माय मॅजिक. मॅजिक? अहो, ह्याच्यासाठी तर आपण बदनाम आहोत. का? कारण आपण उठसूट पोपट काढतो. ओके, सॉरी. तर आपण हा पोपट आता बाजूला ठेवूया. वेलकम टू माय होम. माझ्या जादूची माया नगरी, माझ्या जादूची आलम दुनिया. ओ, माझ्या प्रेमाची गोंडस कळी. दिस इज फॉर यू. थँक्यू. सर, तुम्ही कॅरेक्टर कोणतंही घ्या, डावीकडे पसरायची सवय काही जात नाही तुमची. अरे काय बोलतोस तू? जादूगार जर मी असलो तरी हिच्या नजरेतली जादू मला काही औरच सांगते. बापरे. सर, असं कुणाच्या घरात आलेलं बोलू नये. बोल बिंदास. उंबरट्यावरनं भीक मारायची सोडून द्या आता. तू ह्या जादूगाराला उलट सुलट बोलू नकोस. नाही. माझ्या जादूने तुला आल्या पावली परत पाठवेल. सॉरी सर, पण आपण जर नीट नाही केलं तर तसंही घरी पाठवणारच आहेत सर. त्यांची काय विषाद. 2 एपिसोडने आम्हीच जाऊ. सर, कसा. ओके, तर आपण कोण? सर, सांगायचंच राहून गेले सर. माझे नाव मी चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे ची सौ का. अच्छा. आय गे. सर, जादूची रडली. तर तू तो फेमस मुलाखतकार ची सौ का. सर, तर मग तू इथे कशासाठी आलायस? बरेच दिवस घेतलेली नाही ना. काय मुलाखत? मी पण बरेच दिवस दिलेली नाही ना. काय मुलाखत? तर ॲज अ फॅन, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचं वाटतं की तुमचं नाव काय? माझं नाव जादूगार तिलोत्तम रमेश डिकोस्टा उर्फ ती-र-डी. अच्छा, म्हणजे तुमच्या बारशा वेळीच तुमच्या आई वडिलांना कळलं होतं की तुम्ही जादूच्या कलेला मसनात नेणार आहात सर. काय बोलतोस तू? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. सर, मला फक्त एवढंच विचारायचं आहे की आपण उजळ माथ्याने 4 चौघात जादू या कलेला बर्बाद करू शकतो, ही पानचट, पुचाट आणि गढूळ कल्पना तुमच्या मनाला केव्हा शिवली सर? सांगतो. ऍक्च्युली एकदा लहानपणी मी विचार करत होतो आणि माझा मोठा मेंदू माझ्या छोट्या मेंदूशी हितगुज करत होता. बापरे. संवाद साधत होता, मनोमिलन करत होता. अरे होय. हा, आणि ते सगळं संवाद साधताना माझ्या अंतरंगातून अचानक आवाज आला. याचं काय खरं नाही. हा, अरे
माझ्या अंतरंगातून आवाज आला की हा मुलगा जादूगर होणार. नशीब प्रत्येकाच्या इथे लिहिलं असतं की तो मोठेपणी कोण होणार. बघ बघ माझ्या इथे काय लिहिलंय. सर चवरून सगळे हसतायत. अरे वरून चतुर मुलगा असू शकतो. बरोबर सर. चतुरस्त्र जादूगार असू शकतो. चमत्कार असू शकतो. सर ऍक्च्युली मी चमत्कारच म्हणणार होतो, पण मनातल्या मनात चला उकार तुम्हीच देताय, त्याला आम्ही तरी काय करणार सर. ते जाऊ दे सर. तुम्हाला तर माहितीच आहे सर, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात बरोबर, तसे मोठ्या जादूगाराचे पाय लहानपणीच्या जादूत दिसतात सर. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा घुसमटवलेली जादू कोणती. लगेच पेश करतो. 1 मिनिट. त्यासाठी मला पत्ते लागतील. ओके उभा राहा. पटकन उभा राहा. ओके यातला एक पत्ता काढ. लोकांना दाखव. स्वतः बघ. बघितलं सर. हा पत्ता ठेव. तिच्या ठेवत कानपट फोडीन ठेव. ओके आता मी तुला जादू दाखवतो. हा सर. बिंगार्डियन पत्ता काढ. हा बघा एक्झॅक्टली. हा बघा हाच तो पत्ता जो तू बघितला नव्हतास. हादरला, घाबरला. मुळात जादू जसे की लोक घाबरतातच, आणि लोक जर घाबरली ना तर जादू खूप चांगली होते. आणि पत्ते वाईट, पत्त्याचा नादच नको तो. जातोय घरी. या बसा सर. बसा. चालेल. तुम्ही काय केलं नाही त्यांनी मी काय पाहिलं नाही. या सर. बसा सर. बसा सर. पुढे मला जरा काहीतरी वेगळं विचारायचं सर. मी चुकीचा नसेल तर ही जादूची टोपी आहे. येस. आणि असं म्हणतात की जादूगाराचं विश्व त्या टोपीत सामावलेलं असतं. या टोपीतून कोण ससा काढतो, कोण कासव काढतो. पण तू मला सांग, मी ह्या टोपीतून काय काढणार आहे. स्वतःची लाज. हे बघ लक्षात ठेव. हे बघ या टोपीतून मी आता कोंबडी काढणार आहे. कोंबडी जी स्वतःहून उडून ह्या प्लेट मध्ये येईल. ओके बघ आता जादू. चालेल सर. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी येईल. बिंगार्डियन एक प्लेट कोंबडी. सर नसेल येत तर राहू दे. आपण येणार. अरे जादूला थोडा वेळ लागतो. सर कोंबडी आली नाही पण तिचं कर्तृत्व खाली सांडलं सर. मॅजिकल ऍक्सिडेंट. याला मॅजिकल ऍक्सिडेंट म्हणतात. बरोबर आहे सर. अशी खूप मॅजिकल ऍक्सिडेंट घडतात. खरं आहे सर. कारण छोटे जादू आहेत. अरे हे तर काहीच नाही. अरे गेल्या वेळी आमच्या एरियात कुत्र्यांची नसबंदी करायला गव्हर्नमेंटची माणसं आली होती. काय बोलताय सर. मग मी पुढे झालो. कुत्र्याऐवजी नाही काही बोल नको. मला मी पुढे झालो आणि त्या माणसानं म्हटलं कशाला त्या कुत्र्यांवर अत्याचार करताय. बरोबर आहे सर. मी त्यांना समजवतो, मी त्यांना संमोहित करतो, त्यांच्यासोबत व्यक्त होतो त्यांच्या. अरे होय. आणि मग मी निधड्या छातीने त्या 100 पिसाळलेल्या कुत्र्यांच्या गर्दीमध्ये असा घुसलो. हो सर. त्याच्यानंतर तुम्हाला गुरांच्या दवाखान्यात 10 टेलर 50 दिवस शिवत होते सर. कुत्र्यांच्या नसबंदीचा प्रश्न सोडवायला गेला होतात, तुमचा प्रश्न कायमचा सोडवून आला होता सर. एवढा फाडला होता कुत्र्याने. खाली हाच प्रॉब्लेम होतो. व्यक्त झालं की लोक कुत्र्यासारखे अंगावर येतात आणि फाडतात. सर ही जादू आहे. सर ही जादू आहे. सर ही जादू आहे ना. तुला वाटली. अगोदर वाटली होती पण तुमच्या थोबाडाकडे बघून कळलं चुकून झालंय ते सर. माझ्या माहितीप्रमाणे आता तुम्ही लेखन सृष्टीला सुद्धा नजर लावण्याचा प्रयत्न केलाय सर. म्हणजे तुम्ही लेखक झालाय सर आणि कुत्र्यांबरोबर जो नाजूक प्रसंग घडला त्याच्यावर पुस्तक लिहिलंय. कुत्र्यांशी हितगुज आणि उगाच आलेली सूज. 150 पानांचं पुस्तक लिहिलंय. बरोबर सर. धाडस तुमचं जोरदार आहे सर. म्हणून मला असं वाटतंय की आता आपण थांबलेलंच बरं. एक प्रश्न विचारून. हे तुला आता वाटतं. मला पहिल्या सीझनला वाटलं होतं. तुझ्या आग्रहामुळे परत आलोय सर. तुमच्या बाहेरच्या आर्थिक मंदीचं खापर माझ्यावर फोडू नका सर.
घरातले रिकामे टोप चपाट्यावर आणू नकोस. सॉरी सर. आता काय होतं, जनरली मी मुलाखतीचा शेवट गोड करतो सर, पण यावेळी तो तुमच्या जादूने करावा असं मला निर्लज्जपणे उगाच वाटतंय सर. चालेल, मलाही आवडेल माझा जादूचा प्याला तुमच्या समोर रीता करायला. सांडा सर. ठीक आहे, मी करतो. पण ही जादू मी आज पहिल्यांदा करणार आहे, फक्त तुझ्यासाठी. बापरे, मला तुझी मदत लागेल. सर पण मी कधी जादूच केली नाही सर. आता करशील? बापरे. 1 मिनिट. या जादूसाठी मला माझी तिलिस्मी तलवार लागेल. बाप रे सर, माझ्या जीवावर उठू नका. अरे तुझ्या जीवावर उठत नाहीये, अरेच्याच जीवावर सगळे उठले सर. ओ लखलखती तलवार काढल्यावर हा पण सोशली लखलखायला लागलाय. करा आता. करतो. तर ही तलवार पकड. हा आता मी स्वतः या बंद पेटाऱ्यात जाणार हा आणि मी आत गेल्यावर हा. ही तलवार हा. तू पेटाऱ्यात खुपसायची. हा? या. हा, 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 आणि हा. तू तलवार खुपसल्यानंतर सुद्धा हा. मी जिवंत बाहेर येणार, कारण माझी जादू. मी आज जातोय, तयार राहा. हा. सर थोडस तयार राहा, डोंट वरी. विंगार्डियन खुपस तलवार. सर पूर्ण जात नाही सर. असू दे. बरं तुम्ही म्हणाल तसं. एका स्किट साठी सर एका स्किट साठी नाही सर, अजून 5 आहेत सर. सर मी काय केलं नाही, तुम्ही काय बघितलं नाही. ही स्किटची मुलाखत काही टेलिकास्ट होणार नाही. ती चौका बाबा.